अँड वेलकम टू ज्ञानज्योती एज्युकेशन. मित्रांनो, आज आपण जो राज्यसेवा प्रीसाठी जो दुसरा पेपर आहे GS2चा, ठीक आहे. GS2 म्हणजे थोडक्यात काय रे, आपला जो पेपर 2 आहे, तर त्यामध्ये आपण काय बघतोय, तर त्यात सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, CSAT, ज्याला आपण काय म्हणतो रे, CSAT म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. तर आपल्याला माहित आहे की किती मार्काचा प्रिलिमचा पेपर असतो. तर बघा, 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, हे 2 पेपर असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि पेपर फर्स्ट असतो 100 क्वेश्चनसाठी, आणि हा असतो प्रत्येक म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी, म्हणजे 200 मार्कांसाठी असतो. पेपर 2 असतो किती मार्कांसाठी रे, तर 80 क्वेश्चन असतात, आणि हा पण किती असतो, 200 मार्कांसाठी असतो. आणि एक क्वेश्चन कितीचा असतो, 2.5 मार्क्सचा असतो. एक क्वेश्चन कितीचा, 2.5 मार्क्सचा, म्हणजे 80 गुणिले 2.5 म्हणजेच किती असतात रे, तर 200 मार्क्ससाठी हा पेपर 2 असतो. आता बघा, ह्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं ह्या CSAT पेपरमध्ये. हा आता आयोगाने आपल्याला काय क्वालिफाय केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय 1/3 मार्क घ्यायचे, ठीक आहे. म्हणजे 200 पैकी आपल्याला किती मार्क घ्यायचे, 67 मार्क घ्यायचे, ठीक आहे. 67 मार्क पडले तर तुम्ही काय झालं रे, क्वालिफाय झालं त्याच्यामध्ये, की जेणेकरून आपल्याला काय होईल, तरच आपला पहिला पेपर काय होतो, चेक होत असतो, ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय की CSAT एवढं लाईटली पण नाही घ्यायचंय की पहिलाच पेपर आपला हे होईल. आणि हा नवीन सिलेबस बदलल्यानुसार, म्हणजे मेन्सचा सिलेबस नवीन बदललाय, त्यामुळे ह्याची डिफिकल्टी लेवल पण कशी रे वाढू शकते. त्यामुळे काय, हा निग्लेक्ट करण्यासारखा विषय नाहीये. बघ, आता आपण बघितलेलं आहे CSAT मध्ये काय असतं, तर बघा 80 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये, आणि एक क्वेश्चन, एक प्रश्न कितीसाठी असतो रे, किती मार्कांसाठी असतो, तर 2.5 मार्कांसाठी असतो, ठीक आहे. 2.5 मार्कांसाठी एक प्रश्न असतो. आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा, पहिले जे 50 क्वेश्चन असतात त्यामध्ये असतात कॉम्प्रिहेन्शन असतात, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो रे, तर आकलन असं म्हणतो, ठीक आहे. हे प्युअरली कॉम्प्रिहेन्शन असतं, आणि ते पॅसेज दिलेला असतो, आणि तो आपण काय करायचा असतो, तर सॉल्व्ह करायचे असतं ते. आणि हे कसं आहे ते आपण आता मध्ये बघणार असतो पुढे. नंतर बघा, 25 क्वेश्चनसाठी काय असतं रे, मॅथ आणि रिझनिंग असते, आणि 5 क्वेश्चन असतात डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे. पहिल्यांदा काय रे, 50 मार्क कॉम्प्रिहेन्शन, त्याला आपण आकलन म्हणतो. 25 मार्कासाठी मॅथ आणि रिझनिंग आहे, आणि 5 मार्कासाठी डिसिजन मेकिंग आहे, पेपर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. आता बघा, हे किती झाले रे, 20 प्लस 25 प्लस 50 म्हणजे 75 मार्कासाठी आपल्याला काय असतं रे, तर हे वेगळे, आणि 5 मार्काचे असते. तर 75 पासून ते 80 पर्यंत काय असतात, डिसिजन मेकिंग असतात. आणि ह्याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, ह्याला काय नाहीये, कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, म्हणजे निगेटिव्ह मार्क ह्याचे होत नाही. तुम्ही जरी चुकीचं उत्तर दिलं तरी पण काही निगेटिव्ह मार्क नसतात ह्याच्यामध्ये. बघा, तर हे जे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग असतात, ह्याचे 4 ऑप्शन दिलेले असतात. 4 पैकी प्रत्येकाला कसं असतं, एकाला 2.5 मार्क, एकाला 2, एकाला 1.5, आणि एकाला किती असतो, 0 मार्क असतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय केलं असतं, तर हे डिसिजन मेकिंग मध्ये दिलेलं असतं. तर ह्यासाठी आपण पहिल्यांदा बघणार आहे मॅथ आणि रिझनिंगचं, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन बघणार आहे, आणि सर्वात शेवटी आपण काय बघणार आहे, तर डिसिजन मेकिंग, ठीक आहे. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हा एक एक करून आपण काय करणार आहे, तर पुढे डिस्कस करणार आहोत. बघा, आता फर्स्ट ऑफ ऑल काय रे, तर आपल्याला काय दिले, तर सिलेबस. आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की आपल्या पुढे म्हणजे काय असतात, 2च गोष्टी असतात बघा, की परीक्षेला काय येईल, ठीक आहे. ते ओळखायचं कसं, तर पहिल्यांदा असतं अभ्यासक्रम दिलेला, आणि अभ्यासक्रम, आणि त्याच्यानंतर काय, मागचे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ह्याच्यानुसार आपण काय ठरवू शकतो, की आपल्याला काय करायचं रे, तर म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने करायचे, की जेणेकरून आपल्याला काय चांगले मार्क एकदम मिळून जातील. पहिल्यांदा बघा, सिलेबसमध्ये काय दिले रे, बघा इथं क्वेश्चन आपल्याला काय दिले, पेपर 2 मधील किती किती गुणांसाठी, 200 गुणांसाठी. आणि क्वेश्चन किती येतात रे, तर क्वेश्चन येतात 80 क्वेश्चन येतात, मग अशा आपण बघितल्याप्रमाणे. बघा, पहिल्यांदा काय म्हणले, आकलन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. दुसरं बघा, संवाद कौशल्याचं आंतरव्यक्तिगत कौशल्य. तिसरं बघा, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. चौथा आहे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. पाचवा आहे बघा, सर्वसाधारण मानसिक क्षमता. सहावा आहे मूळ संख्याता, म्हणजेच काय, अंक आणि त्याचे संबंध असतील, परिमाणाचा क्रम असेल,
किंवा आता हे मूळ संख्यात हे कुठल्या इयत्तेपर्यंत दिले रे, तर जी लेवल असते कशाची रे, 10वीच्या लेवलमध्ये काय असतं की आपल्याला जे हार्ड लेवल असते तिथपर्यंत आपल्याला दिलेलं असतं. पुढे बघा, विदा अनुयोजन म्हणजेच काय, डाटा वगैरे हे करायचं असेल तर त्यासाठी काय तक्ता असेल, आलेख असेल, कोष्टक असेल, विदा पर्याप्तता असेल इत्यादी. हे आपलं स्तर काय स्टेज कुठपर्यंत असेल तर 10वीच्या मुलांची जी काठिण्य पातळी असते तेवढ्यापर्यंत आपल्याला काय ह्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. आणि पुढे बघा, मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, त्यालाच आपण कॉम्प्रिहेन्शन वगैरे म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय असतं, इयत्ता 10वी किंवा 12वीच्या स्तरावर असतं. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला कशात दिले, तर ह्या सिलेबसमध्ये दिले सीसेटच्या. ठीक आहे, तर म्हणजे नेमकं ह्याचं आपण जर हे केलं, पुढे डिकोडिंग केलं तर आपल्याला काय काय येतं बघा. आणि हे आपण कसं बघितलेलं आहे, तर मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे आता 2013 पासून ते आता मागच्या 2024 पर्यंतचे पेपर काढले तर आपल्याला कळून जाईल की कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त भर देते. आपण पहिल्यांदा बुद्धिमत्ता आणि गणित ह्यांचं विश्लेषण बघणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आपण काय करणार आहे, आकलन आणि सगळे शेवटी काय बघणार आहे, डिसिजन मेकिंग बघणार आहे. तर चला तर मग पहिलं बघा, पहिलं आपल्याला कुठल्या कुठल्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचे जेणेकरून तुम्हाला काय रे, तर चांगले मार्क मिळाले पाहिजेत. ठीक आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये. पहिल्यांदा बघा, सिम्प्लिफिकेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो, सरळ रूप द्या. आता ह्याच्यामध्ये काय असतं रे, बोडोमॉस रूल असतो. ठीक आहे, एक बोडोमॉस रूल असतो आणि फॉर्म्युल्यावर आधारित काय असतात, सम असतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय असतं, बोडोमॉस आणि काय असतं दुसरं, फॉर्म्युल्यावर आधारित गणित. म्हणजे काय रे, तर सूत्रावर आधारित गणित रे. सूत्रावर आधारित गणित असतात. ठीक आहे, तर ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, तर सिम्प्लिफिकेशन हा इतका सोपा टॉपिक आहे की आपल्याला बेसिक जरी तुमचं व्यवस्थित असेल तरी आपल्याला काय होऊन जाईल, ह्यावरचं जे गणित येणार आहे ते पण आपल्याला आरामात आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. बघा, तर दुसरा टॉपिक जो महत्वाचा आहे, ह्यावर पण आयोग दरवर्षी प्रश्न असतं, तो असतं वयवारी. त्यालाच आपण काय म्हणतो रे, प्रॉब्लेम ऑन एजेस असं पण म्हणतो. ठीक आहे, वयवारीचे प्रश्न. समजा आपल्याला आई आणि वडिलांचं वय दिलेलं असतं की असं एक उदाहरणार्थ आपल्याला काय दिलेलं असतं, एक सम दिलेलं असतं, त्याच्यावर मुलाचे वय काढा किंवा आईचे वय काढा, वडिलांचे वय काढा. ठीक आहे, तर असं वयवारीचे सम दिलेले असतात आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं असतं, तर वय काढायचे असतात. आणि हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे, ह्यावर पण आयोग दरवर्षी प्रश्न आपल्याला विचारत असतं. पुढे बघा, दुसरा आहे कालमापन, त्यालाच आपण काय म्हणतो रे, कॅलेंडर असतो. तर कॅलेंडर मध्ये काय असतं की आपल्याला काय दिलेलं असतं, समजा आता 2023चा 15 ऑगस्ट फॉर एक्झाम्पल एक वार दिलेला असतो, त्या वारी आहे. तर 2024चा पुढे कधी येईल. ठीक आहे, किंवा आपल्याला विचारलं असतं की राष्ट्रीय विज्ञान दिन 2023चा 15 ऑगस्ट समजा गुरुवारी आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणतोय, आपल्याला एक्झॅक्ट नाहीये. ठीक आहे, तर पुढचा आपल्याला विचारलं असतं की राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो. ठीक आहे, आपल्याला हे पण माहित पाहिजे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी आपण साजरा केला जातो. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, राष्ट्रीय विज्ञान दिन कुठल्या दिवशी असतो. ठीक आहे, त्याची तारीख पण एवढं माहित पाहिजे. कालमापन मध्ये आपल्याला काय थोडंसं म्हणजे करंट रिलेटेड पण माहित पाहिजे. कशासाठी रे, कारण ते आपल्याला जर करंट आपण जे डेज करतो त्या डेजवरच आपल्याला काय होतं की ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हा पण एक खूप सोपा टॉपिक आहे आणि ह्यावर पण आयोग काय करतं, प्रश्न विचारत असतं. पुढे बघा, दुसरं आहे सरासरी, त्यालाच आपण काय म्हणतो ॲव्हरेज. ह्या ॲव्हरेजवरचे प्रश्न कसे असतात रे, तर आपल्याला एखादे काय वर्गातील किंवा शाळेतील मुलांचे वय दिलेले असतात आणि त्यामध्ये शिक्षकांचं वय ऍड करून आपल्याला नवीन ॲव्हरेज किती येईल, किंवा एखादी नावेमध्ये बसलेले हे असतात, म्हणजे बोट किंवा नावेमधील बसलेले प्रवासी असतात आणि त्याच्यामध्ये त्या बोट चालवणाऱ्याचं वय जर ऍड केलं तर नवीन सरासरी किती येईल. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कशात विचारले जातात, तर ह्या सरासरी किंवा ॲव्हरेज ह्या टॉपिकवर विचारले जातात. पुढे बघा, अंतर वेळ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे, व्हेलॉसिटी टाइम डिस्टन्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं, टाइम व्हेलॉसिटी डिस्टन्स मध्ये तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, तर टाइम डिस्टन्स मध्ये तर आपल्याला एक हे दिलेलं असतं, म्हणजे आपल्या रेल्वेवरचे सम असतील तर हे सगळे कशात येतात रे, रेल्वेवरचे सम तर आपल्या टाइम व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स अंतर वेळ काम ह्याच्यामध्ये येतात. पुढे बघा, काळ आणि काम असेल. ठीक आहे, टाइम अँड वर्क. आता ह्याच्यामध्ये काय असतं, काही कामगार काही काम आपल्याला असे काम आणि कामगार ह्या दोघांचं काय आपल्याला रिलेशन दिलेलं असतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय करायचं असतं, तर नवीन जे आपल्याला विचारलंय ते आपण व्यवस्थित आपल्याला उत्तर काढायचं असतं.
पुढे बघा व्याज किंवा इंटरेस्ट. ठीक आहे, दोन प्रकारचे व्याज असतात. एक असतो सिंपल इंटरेस्ट, त्यालाच आपण सरळ व्याज म्हणतो, आणि दुसरं असतं बघा तर कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट आपण सरळ व्याज म्हणतो, कंपाऊंड इंटरेस्टला आपण काय म्हणतो रे तर चक्रवाढ व्याज म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला ह्याच्यावरचे सम विचारले जातात की सरळ व्याज किती असेल, चक्रवाढ व्याज किती असेल, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असेल, किंवा 2 वर्षाचं सरळ व्याज काढा. आपल्याला हे असे दिलेले असतात क्वेश्चन, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज आपल्याला इथे काढायचं असतं. पुढे बघा रेशिओ अँड प्रपोर्शन, त्यालाच आपण काय म्हणतो गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर पण आयोग काय करत असतात, गुणोत्तर व प्रमाणावर पण प्रश्न विचारत असतात. ठीक आहे, पुढे बघा प्रोबॅबिलिटी. हा प्रोबॅबिलिटी असेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, यावर आयोग काय करत असतं, प्रश्न विचारत असतं. प्रोबॅबिलिटी मध्ये काय असतं रे तर प्रोबॅबिलिटी मध्ये आपल्याला एक सम असं दिलेलं असतं की कशा प्रकारे की बघा आपल्याला 3-4 बॉल असे दिलेले असतात, आणि आपल्याला वेगवेगळ्या कलरचे समजा चेंडू आपल्याला निवडायचे असतात. तर आपल्याला ही म्हणजे पिवळा चेंडू येण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल, समजा 3-4 प्रकारचे आपल्याला हे दिले चेंडू, आणि त्यातून आपल्याला एका पिशवीमध्ये ठेवलेले आहेत, आणि आपण जर निवडायचे असेल एखादी चेंडू याची प्रोबॅबिलिटी किती असेल, बाहेर आपण हात घालून जर चेंडू बाहेर काढत असेल तर ते पिवळा चेंडू येण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल, म्हणजे संभाव्यता किती असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कशात असतात, ह्या प्रोबॅबिलिटी टॉपिक मध्ये येत असतात. पुढे बघा वेन डायग्राम. ठीक आहे, त्यालाच आपण सिलोलिझम पण म्हणतो. ठीक आहे, तर सिलोलिझम मध्ये कसे असतं रे बघा, हे आपल्याला काय असतात रे, एक विधाने दिलेली असतात, आणि विधानानुसार आपल्याला काय करत असतं, वेन डायग्राम त्याची काढायची असते, आणि त्याच्यानंतर त्या विधानाचे निष्कर्ष असतात, आणि आपल्याला निष्कर्ष ते बरोबर आहेत का चूक आहेत हे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले असतात, आणि ते त्याच्यानुसार आपण काय करायचं असतं, ते निष्कर्ष काढायचे असतात. आणि सिलोलिझम पण एक महत्वाचा टॉपिक आहे, कारण यावेळेस पण काय असतात, दरवर्षी वेन डायग्रामवर प्रश्न येत असतात. पुढचा टॉपिक आहे पझल टेस्ट. ठीक आहे, पझल टेस्ट मध्ये काय असतं तर बैठक व्यवस्था असेल, म्हणजे ठीक आहे राऊंड मध्ये बसलेलं असेल, किंवा आपण बघत चौकोनी ह्याच्यामध्ये बसलेले असतील, तर पझल टेस्ट वर काय येतात रे तर सिटिंग अरेंजमेंट येतं, किंवा तुलना असेल, कंपॅरिझन असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिलेले असतं 4-5 जणांची हाईट दिलेली असते. ठीक आहे, आणि त्याचे स्टेटमेंट दिलेले असतात की कुणाची, म्हणजे आपल्याला विचारले असतात कुणाची उंची कमी आहे, कुणाची उंची जास्त आहे, किंवा तुम्हाला खरे आणि खोटे असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं काही व्यक्ती खरे बोलतात, काही व्यक्ती खोटे बोलतात. तर हे सगळे कशात येतात रे तर या पझल टेस्ट मध्ये येतात. बघा ह्याच्यामध्ये काय तर पहिल्यांदा बैठक व्यवस्था असेल, पुढे खरे आणि खोटे, पुढे ते बघा कंपॅरिझन, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण तुलना वगैरे म्हणतो. ठीक आहे, कुणाची उंची जास्त आहे, कुणाची उंची कमी आहे. तर हे सगळे कसे येतात ह्या पझल टेस्ट म्हणजे कूट प्रश्नामध्ये येत असतात, आणि ह्यावर पण आयोग प्रश्न विचारत असतात. पुढे बघा दिशाज्ञान चाचणी, त्यालाच आपण काय म्हणतो डायरेक्शन टेस्ट पण म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो डायरेक्शन टेस्ट. बघा ह्या डायरेक्शन टेस्ट मध्ये कसं असतं, समजा एक व्यक्ती आपल्याला असं सांगितलेलं असतं की एक मुलगा किंवा एक व्यक्ती असं चालायला लागला. ठीक आहे, तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून समजा एक व्यक्ती म्हटला. ठीक आहे, त्या सुरुवातीचे स्थान असेल, एक व्यक्ती आपल्याला प्रश्न कसे दिलेले असतात रे, एक व्यक्ती सुरुवातीला त्याच्या काय म्हणतात रे तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, आणि तो उत्तरेकडे गेला समजा 2 किलोमीटर गेला, परत त्याच्या उजवीकडे गेला 3 किलोमीटर. ठीक आहे, परत आपल्याला विचारतात की परत तो त्याच्या उजवीकडे समजा 4 किलोमीटर गेलेला आहे, परत असं विचारतात की परत त्याच्या उजवीकडे तो 3 किलोमीटर गेला. तर आपल्याला विचारतात की त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून त्याचं शेवटचं स्थान हे आहे स्टार्टिंग पॉईंट किंवा सुरुवातीचे स्थान आहे, आणि हा काय रे तर लास्ट पॉईंट आहे किंवा शेवटचे स्थान आहे. तर इथं किती किलोमीटर असेल मला, तर आपल्याला काढायचं असतं की इथून एवढं डिस्टन्स किती आपल्याला विचारतात, किंवा तो जर सुरुवातीच्या स्थानाच्या कोणत्या दिशेला आता उभा आहे, तर तो कशाचा रे दक्षिणेला उभा असेल. आपल्याला अशा प्रकारे प्रश्न दिलेले असतात, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय तर दिशा काढायची असते. ह्याच्यामध्ये कसं असतं आपल्याला माहित आहे की 4 दिशा असतात, हे पूर्व, इथं असतं पश्चिम, इथं खाली दक्षिण,
आणि वर काय असतं उत्तर. इथं असतं आग्नेय, नैऋत्य, इथं असतं वायव्य आणि इथं असतं ईशान्य. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिशा दिलेली असतात, म्हणजे दिशा आपल्याला बघून व्यवस्थित हे आपल्याला करायचं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला दिशा ठरवायची असते. आणि आणि हे पण एकदम सोपाच टॉपिक आहे, ह्यावर पण आयोग काय करतं प्रश्न विचारत असतं. पुढे बघा क्लॉक किंवा घड्याळ. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे क्लॉक मध्ये काय असतात रे, एक असतो मिनिट काटा, एक असतो सेकंद काटा आणि एक असतो काय रे तास काटा. ठीक आहे. पहिल्यांदा ह्याच्यावरचे काय विचारतात रे, तर तास काटा आणि मिनिट काटा मधील अँगल असेल ते आपल्याला विचारलं जातं. तास काटा आणि मिनिट काटा मधील काय रे अँगल विचारले असतात आपल्याला. ठीक आहे. तास काटा असेल किंवा मिनिट काटा असेल, यातील कोण काढा असे प्रश्न विचारले जातात. किंवा आपल्याला काय विचारलं जातं रे, तर समजा आरशा समोर धरला, हा आरशा समोर जर आपण धरली काय रे आपलं घड्याळ, तर त्या आरशामध्ये हा जो आता इतर रिअल समजा 6 वाजले असतील, तर आरशामध्ये आपल्याला विचारतात की किती वाजलेले दाखवते. ठीक आहे. तर अशा टाईपचे प्रश्न कशात विचारले जातात, तर वॉच किंवा घड्याळ ह्याच्यामध्ये विचारले जातात. पुढचा बघा आकृत्यावर आधारित प्रश्न, म्हणजेच त्याला काय म्हणतात रे, 3-4 आकृत्या आपल्याला दिलेल्या असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की पुढची नेक्स्ट आकृती कुठली येईल. ठीक आहे. म्हणजे असं 4 प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात. आता 5वी आकृती आपल्याला विचारले जातं की आता पुढच्या टाईपची आकृती कशी येईल. किंवा तुम्हाला काय असतं दुसरा टाईप कसा असेल रे, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला एक ही आकृती दिलेली असते, त्यातील त्रिकोण मोजा, त्यातील चौकोन मोजायचे असतील. ठीक आहे. तर त्यातील आयत असेल तर हे मोजायचं, किंवा त्यातील अँगल मोजायचे असतील तर हे पण कशावर आधारित असतात रे, ह्या आकृत्यावर आधारित प्रश्नामध्येच येत असतात. पुढे बघा ठोकळा किंवा डाईस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की डाईसवर किती असतात रे, तर डाईसवर 6 आकडे असतात किंवा 6 संख्या असतात. ठीक आहे. पण आपल्याला दिसतात किती रे, फक्त 3 साईड दिसते. ही एक साईड दिसते, ही वरची साईड आणि ही तिसरी साईड. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला जर विचारलं ह्याच्यामध्ये, तसं हे 2 ठोकळे काढलेले आहेत. ठीक आहे. बघ इथं 2 4 1 असेल पहिल्यांदा. ठीक आहे. हे असे 2 दिले असेल तर आपल्याला विचारले असेल की 2च्या समोरील कुठला, म्हणजे 2च्या समोर कुठला नंबर येतो. तर आपण सिम्पली ह्याच्यासाठी काय करायचं असतं, बघा इथं 2 लिहून घ्यायचं. पहिल्यांदा 2, ह्याच्यात दोघात कॉमन काय दिसते बघायचं रे, इथं किती रे 2 4 1 आहे, इथं काय 5 6 आणि 2 आहे. कॉमन कोणतं दिसते, 2 दिसते. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करायचं, 2 घेऊन टाकायचं तसंच 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज लिहून टाकायचं, क्लॉकवाईज 2 4 आणि काय 1 आहे. पुढच्या बी ठोकळ्यामध्ये तसंच करायचं आपल्याला. 2 कॉमन आहे, इथून ह्याच्या पुढचं क्लॉकवाईज लिहून टाकायचं. काय ना 2 5 आणि 6. आता आपल्याला कळलं की 5 4च्या समोर काय कुठला संख्या येते, 6 येते. आणि 1च्या समोर कुठली संख्या येते, तर 6 सॉरी 5 4च्या समोर 5 येते, 1च्या समोर किती येते 6. आता 2च्या समोर कुठली संख्या येईल रे, कुठली संख्या दिली नाही, 3 दिली नाही, मग 2च्या समोर काय येईल संख्या 3 येईल. त्याच्यानुसार आपण अशा टाईपचे प्रश्न कसे येतात, डाईस किंवा ह्या ठोकळ्यामध्ये येत असतात. आणि हे पण कसं आहे रे, तर हे पण एकदम सोपंच प्रश्न आपल्याला आयोग काय करत असतं, विचारत असतं. पुढे बघा अक्षर मालिका, त्याला आपण लेटर सिरीज म्हणतो. ठीक आहे. तर हे सगळं कशावर असतात रे, अक्षर मालिका आपल्याला दिलेले असतात. तर काहीतरी त्यांच्यामध्ये रिलेशन असतं. फॉर एक्झाम्पल समजा आता एसीडी असेल. ठीक आहे. पुढचं एक दिलेलं असेल हे असं बीसीडी, किंवा पुढचं दिलेलं असतं आणि त्याच्या पुढे काही आपल्याला असा प्रश्न विचारलेले असतात. तर अशा टाईपचे कसे असतात, लेटर सिरीज किंवा आपण काय म्हणतो अक्षर मालिकामध्ये असतात. पुढे एक असते बघा अंक मालिका पण असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण कसे असतात, तर पुढचा आणखी कुठला असतो, अंक मालिका पण असते. सॉरी हे अक्षर मालिका झाले, पुढे असतो अंक मालिका. अंक मालिकेमध्ये काय असतात रे, तर असं रिलेशन असतं बघा. तर पुढचा नंबर काय असतो, तर आपल्याला कळायला पाहिजे की हे काय स्क्वेअर आहे सगळ्याचे. 1चा वर्ग 1 असतो, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16,
तर 5चा वर्ग किती असेल? तर ह्याच्यावरून आपल्याला कळायला पाहिजे होतं की ह्या काय स्क्वेअर आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन कशामध्ये विचारले जातात? तर अंकमालिकेमध्ये पण विचारले जातात. लेटर सिरीजमध्ये काय असतं, अक्षर मालिकेमध्ये असेच एक रिलेशन दिलेलं असतं आणि त्याच्या पुढचं आपल्याला काय करायचं असतं, तर नंबर काढायचा असतो, म्हणजे पुढचा हे काढायचं असतं, अक्षर आपल्याला मिळवायचं असतं. समजा ए आहे, आता आपल्याला पुढचा आकडा म्हणजे पुढचा लेटर कुठलाही आपल्याला कळायला पाहिजे होतं. ए नंतर काय बी मिस आहे, सी च्या नंतर डी आहे, ई च्या नंतर एफ आहे, एफ च्या नंतर जी, जी च्या नंतर एच च्या नंतर काय येणार, आय येणार. तर अशा टाईपचे प्रश्न आपल्याला कशात विचारले जातात, तर ह्या अक्षर मालिकेत. हे खूप सोपं आहे, म्हणजे आपण सोपं खूप घेतलं, परंतु अशाच टाईपचे आपल्याला काय येतं ते अक्षर मालिकेमध्ये थोडीशी डिफिकल्ट लेवल असेल याच्यापेक्षा. पण जेव्हा आपण म्हणजे तुम्हाला हे घेईल त्यावेळेस काय येईल, तुम्हाला व्यवस्थित सगळं समजावून सांगण्यात येईल. आता पुढे बघा, हे झालं किती मार्कासाठी येतात रे, तर हे जे आपण सगळे आतापर्यंतचे जेवढे जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यासाठी घेतलेले आहेत. आणि हे किती येतात, तर 25 क्वेश्चन येतात, 25 क्वेश्चन. आणि एक क्वेश्चन किती मार्काचा असतो, तर 2.5 मार्काला असतो. 25 × 2.5, एक क्वेश्चन किती मार्काला असतो, 2.5 मार्कांसाठी असतो. आणि 25 क्वेश्चन कशामध्ये येतात, तर या बुद्धिमत्ता आणि गणित यासाठी 25 क्वेश्चन येत असतात. आता पुढचं आपण बघितलं कॉम्प्रिहेन्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, आकलन. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आकलन. हा किती मार्कासाठी येतो रे, हा सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे आणि आपल्याला काय सगळ्यात जास्त मार्क घेऊन जाणार आहे. जेव्हा 2013-14ला पेपर 15 पण पेपर यायची, 15-16 पण, ते खूप डिफिकल्टी लेवल खूप हार्ड होती. परंतु आता डिफिकल्ट लेवल कसे खूप सोपी करण्यात आलेले. तुम्ही जस्ट वाचलं तरी व्यवस्थित आपल्याला काय त्याचे आन्सर म्हणजे 5 पैकी 3-4 तर इझिली आपण काय करू शकतो, उत्तर त्याचे देऊ शकतो. तर बघा आता पुढचं काय, तर तर्क व अनुमान. आपल्याला अशा टाईपचं पण कशात असतं की काही क्वेश्चन कशामध्ये असतात, तर्क व अनुमान ह्या टाईपमध्ये पण प्रश्न विचारले जातात. बघा, तर्क व अनुमान म्हणजे जे आपण मार्क्स घेतले ते गणितामधले होते आणि काही बुद्धिमत्तामध्ये, आणि काही थेरी क्वेश्चन पण असतात मॅथमध्ये. ते कसे असतात बघा, तर्क व अनुमान म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लॉजिकल डिडक्शन पण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात बघा. फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय 2023च क्वेश्चन आहे हा. आता एक सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ लोक आहेत म्हणले. ठीक आहे, पहिल्यांदा काय, काही सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले काही कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ, म्हणजेच काय रे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, ज्यांना चांगलं कळतं असे आपण काय घेतले काही लोक आहेत. सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेले आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, काही बघा सायबर तज्ञ आहेत, म्हणजे त्यांना आपल्याला काय करतं रे, तज्ञ इंटरनेट किंवा सायबरच्या ह्याच्याबद्दल सगळं कळतं. दुसरं आहे काही आर्थिक गुन्हेगार केलेले आहेत, म्हणजे ज्यांनी फसवणूक वगैरे केले. तर ह्या दोघांना एकत्र करून एखाद्या काय केले, संस्थेने काय केले, तर त्यांच्या सुरक्षा रचनाकारांच्या चमूमध्ये म्हणजे टीम मध्ये सहभागी केलेले. तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी तर्कसंगत अनुमान कोणता म्हणले. ठीक आहे, हे आपलं काय दिले, इनपुट दिलेलं आहे. ह्याच्यानुसार आपल्याला आउटपुट आता बघायचंय की ह्याचं म्हणजे उत्तर हे आपल्याला इन्फॉर्मेशन दिले. ह्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला बघायचंय की आपल्याला खालीलपैकी कोणतं उत्तर सगळ्यात चांगलं आहे. पहिलं बघा, पहिलं काय दिले, SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण सुरक्षा तज्ञ किंवा काय असतील रे, पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत म्हणले. अगोदर एकदा प्रश्न आपण हे वाचू, नंतर व्यवस्थित बघू. दुसऱ्या बघा, SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार नाहीत म्हणले. ठीक आहे, तिसरा बघा, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे म्हणले. आणि चौथं काय, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले नाहीये. ठीक आहे, ते प्रोत्साहित केलेले नाहीये. ठीक आहे, प्रोत्साहित केलेलं नाही. बघा, पहिलं तर प्रश्न काय, काही सायबर म्हणजे सुरक्षा तज्ञ व काही आर्थिक गुन्हेगार आहेत. ठीक आहे, ह्या दोघांचं एका कंपनीने काय केले की एका टीम मध्ये टाकलेले, कशासाठी की येणाऱ्या सुरक्षा हे करण्यासाठी. तर ह्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला खालीलपैकी कोणतं बरोबर आहे म्हटलंय. बघा, आता पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय वाटू शकतं, पहिलं बरोबर आहे. कसं रे, बघा, SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत म्हणले. परंतु आपल्याला इथं काय म्हणले, सर्वजण म्हणले. ठीक आहे, सर्वजण कसे असतील रे, बघा, सर्वजण सुरक्षा तज्ञ आहेत का, किंवा म्हणले, एक तर सर्वजण सुरक्षा तज्ञ असतील किंवा
सर्वजण कसे असतील, पूर्व आर्थिक गुन्हेगार. तसं नाहीये, आपल्याला काय म्हणले, काही सुरक्षा तज्ञ आहेत व काही कसे आहेत रे, तर पूर्व आर्थिक तज्ञ आहेत, म्हणजे पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत. ठीक आहे, म्हणजे काही ह्याच्यातले घ्यायचे, काही ह्याच्यातले घ्यायचे, सर्वच्या सर्व मिळून नाहीये. आणि ह्याच्या दोघांमध्ये किंवा येणार नाही. तर काही सुरक्षा तज्ञ आणि काही कसे असतील, आर्थिक पूर्व गुन्हेगार. त्यामुळे पहिलं ऑप्शन इथं रॉंग झालेलं आहे. दुसरं बघा, एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार नाहीत म्हणले तर ह्याचा काय संबंधच नाही. दुसरं चुकलेलं आहे. आता काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे. ठीक आहे, हे बरोबर वाटतं आपल्याला, कारण काय रे, इथं जरी सुरक्षा तज्ञाचा आपण ही केलं नसेल, उल्लेख केला नाही, परंतु कशाचा केलाय, आर्थिक गुन्हेगाराचा केलाय ना, त्यामुळे तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. आणि चौथं बघा, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेलं नाही. ठीक आहे, चौथं तर रॉंगच आहे. पहिल्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला कन्फ्युज व्हायला पाहिजे. आणि पहिलं काय निवडायचं नाहीये, कारण ते सर्वजण आणि किंवाचा वापर केलेला आहे. परंतु इथं काय म्हणले, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. ठीक आहे, इथे जरी कुणाचा सुरक्षा तज्ञाचा उल्लेख नसेल तरी पण काय रे, ह्या चौघांपैकी सगळ्यात तर्कसंगत उत्तर कुठलं आहे, तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यामुळे आपण कशाचा निवड करायचे, ऑप्शन नंबर 3 चा इथं निवड करायचे. बघा आता पुढचं एक कॉम्प्रिहेन्शन, त्याला आपण काय म्हणतो, आकलन. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन त्याला काय म्हणतो, आकलन. हा ही किती मार्कासाठी असते रे, 50 क्वेश्चन असतात त्याच्यावर. ठीक आहे, किती असतात, 50 क्वेश्चन. आता कॉम्प्रिहेन्शन आकलन कसं समजून घ्यायचे रे, बघा आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा तर उतारा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण उतारा आपल्याला काय करायचे रे, नीट पहिल्यांदा काय करायचे, नीट समजून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे आपण पहिल्यांदाच क्वेश्चन कडे लगेच जायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं की उतारा व्यवस्थित समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच पुढे काय करायचं, बघा पुढची स्टेप काय करायचे, मुख्य मुद्दे ओळखायचे. म्हणजे ह्याच्यावरचे काय काय पॉईंट्स आपल्याला की पॉईंट्स दिलेले आहेत आयोगाने. ठीक आहे, तिथं लगेच आपल्याला काय करायचे, अंडरलाईन करून घ्यायचे. उत्तरातील प्रमुख संकल्पना व मुद्दे अधोरेखित करायचे. म्हणजे आपल्याला काय करायचे, जे आपल्याला महत्त्वाचं वाटतं आपण पहिल्या रिडिंगला वाचतानाच आपण काय करायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करून टाकायचे. तिसरं बघा, हे प्रश्न समजून घ्यायचे. म्हणजे परत आपण काय एकदा काय केलं तर व्यवस्थितपणे वाचलं आणि वाचताना परत काय केलं, अंडरलाईन केलं. आणि त्याच्यानंतर आपण काय कशाकडे जातो, प्रश्नाकडे जातो. प्रश्न व्यवस्थित आपल्याला वाचायचे आणि पर्याय निवडताना उतार्यातील संदर्भ बघायचे. ठीक आहे, पर्याय बघताना आपण हे वाचलेलं आहे का बघायचं आणि डायरेक्ट तिथे जाऊन आपल्याला काय होईल तर व्यवस्थित बघता येईल. पुढे शब्दसंग्रह सुधारणा करायचे. कठीण शब्दाचे अर्थ, म्हणजे तुम्हाला काही मराठी शब्दांचे अर्थच माहीत नसतील, ठीक आहे, किंवा इंग्लिश काही शब्दांची माहिती नसतील, तर तुम्हाला काय होणार नाही, तो प्रश्न अंडरस्टँड होणार नाही किंवा तो उतारा पण अंडरस्टँड होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचे, तुमचं जे हे आहे म्हणजे शब्दसाठा, त्याच्यामध्ये काय करायचे रे, तर शब्दसाठा वाढवायचे. पुढचं वेळेचं व्यवस्थापन करायचे. बघा आपल्याला जरी येत असेल, ठीक आहे, परंतु एका क्वेश्चन म्हणजे आपल्या एक पॅसेज सोडायला तुम्ही जर अर्धा तास लावत असाल किंवा 20-30 मिनिट लावत असतील तर त्याचा काय फायदा नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं रे, वेळेचं व्यवस्थापन, म्हणजे वेळेमध्ये प्रश्नांची उत्तर लवकर व अचूक देण्यासाठी आपल्याला काय वेळेचं व्यवस्थापन पण व्यवस्थित केलं पाहिजे. बघा आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन सोडवण्याचे किती टप्पे आहेत, तर आपण बघितले 5 स्टेप मधून आपण हे बघू शकतो. पहिल्यांदा काय करायचं रे, व्यवस्थितपणे उतारा वाचायचे आणि उतारा वाचल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचे, म्हणजे उतारा वाचतानाच आपण काय करायचे, ज्या महत्त्वाच्या प्रमुख संकल्पना व मुद्द्याला काय करायचे, खाली अंडरलाईन करायचे असं. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला काय होणार नाही, आपण जे महत्त्वाचं वाचलं तर ते काय होणार नाही, तर मिस होणार नाही. कारण तर उतारा किती असतो, कधी कधी एक पेज असतो, कधी 1.5 पेज असतो. ठीक आहे, त्यामुळे सगळंच आपल्या लक्षात राहील असं नाही, पण आपल्याला महत्त्वाचं वाटलं त्या लाईनला आपण अंडरलाईन केली. पुढे जाताना काय करायचे, प्रश्न जर बघितले व्यवस्थित मध्ये आपल्याला पर्याय निवडताना उत्तरातील संदर्भ पण आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, की आपण प्रश्न ह्याच्यावर आलाय, समजा एखाद्या संकल्पनेवर आला तर तो परत जाऊन आपल्याला कळेल की हा आपण इथं वाचलं तर इथे ह्याला अंडरलाईन केले. पुढे बघा आपलं काय करायचं रे, तर प्रश्न नीट समजण्यासाठी, उतारा नीट समजण्यासाठी आपल्याला काय करायचे, शब्दसंग्रहामध्ये वाढ करायचे. आणि हे करताना आपल्याला काय वेळेचं पण आपल्याला भान ठेवायचं, जेणेकरून काय होणार नाही, खूप लवकर म्हणजे काय होणार नाही, लवकरात लवकर म्हणजे एका पॅसेजला कमीत कमी आपण किती वेळ दिला पाहिजे, जास्तीत जास्त 10 मिनिटं दिले पाहिजे एका पॅसेजला सॉल्व्ह करण्यासाठी. जास्तीत जास्त किती रे, 10 मिनिटांमध्ये एक पॅसेज तर काय सॉल्व्ह झाला पाहिजे. जर खूप मोठा असेल तर तुम्ही 12-13 मिनिटं वाढवू शकता, परंतु मी ॲव्हरेज किती एका पॅसेजसाठी आपण काय किती धरतो गृहीत, तर 10 मिनिटं आपण ॲव्हरेज धरतो. पुढे बघा आता उतार्यावरचे प्रश्न कशा प्रकारचे असतात. बघा उतार्यावरील प्रश्न आपल्याला किती प्रकारचे विचारू शकतात आयोग. बघा उतार्यातील मुख्य कल्पना विचारणारे प्रश्न, म्हणजे समजा हा उतारा, ह्याची मुख्य संकल्पना काय, ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न आयोग विचारत असतं. म्हणजे ह्याचा
गर्भ म्हणजे आपण त्याला म्हणतो की काय रे ह्याचा गर्भित हे काय अर्थ काय, ठीक आहे. तर आपण काय म्हणतो, उत्तरातील मुख्य कल्पना विचारणारे प्रश्न इथं विचारले जातात. दुसरं आहे लेखकाचा उद्देश ओळखणे, ठीक आहे. लेखकाचा उद्देश काय काय हे आपण बघू शकतो. शब्दांचे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द. पुढे बघा अर्थ लावण्यासंबंधी प्रश्न असतील किंवा विशिष्ट मुद्द्यावर आधारित प्रश्न असतील. तर हे सगळे आपल्याला काय करता तर ह्याच्यावर विचारले जातात. परत आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, तर तो पॉईंट हा आहे की कुठला, तर आपल्याला ह्याचं टायटल पण विचारलं जातं. म्हणजे ह्याचं आपण काय म्हणतो त्याला, तर ह्याचं टायटल, योग्य टायटल सांगा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे, तर टायटल पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित देण्यासाठी आपल्याला त्याची मध्यवर्ती संकल्पना, ठीक आहे, किंवा त्याच्यात गर्भित अर्थ काय, ठीक आहे, हे पण आपल्याला व्यवस्थित टायटल ओळखण्यासाठी ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजेच कसे प्रश्न येतात रे, उत्तरातील मुख्य कल्पना विचारणारे प्रश्न असतील, लेखकाचा उद्देश ओळखण्यासाठी असेल, किंवा शब्दाचे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, अर्थ लावण्यासंबंधी प्रश्न असतील, किंवा विशिष्ट मुद्द्यावर आधारित प्रश्न असतील. तर अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी काय रे, तर टायटल, म्हणजे ह्या उतारायला किंवा पॅसेजला आपल्याला काय म्हणतात, टायटल सुचवा असं पण म्हणतात. म्हणजे योग्य आपण काय करायचे, टायटल पण तिथं व्यवस्थित आलं पाहिजे. जेव्हा टायटल तुम्हाला कधी सुचवता येईल रे, जेव्हा तुम्ही काय कराल, व्यवस्थित सगळा पॅसेज आपल्याला कळाला, तर त्यावेळेस आपल्याला काय की ह्या पॅसेजसाठी कुठलं योग्य काय असेल टायटल असेल हे आपल्याला म्हणजे कळून जाईल. पुढे बघा डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आपण जे मागे बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बघा आता इथं काय निर्णय क्षमतेसाठी महत्त्वाचे घटक काय आहेत बघा, तथ्य आणि माहितीचे विश्लेषण, ठीक आहे. आपल्याला काय करायचे, आता डिसिजन मेकिंग करायचंय, समजा आपल्याला काही क्वेश्चन दिलेले असतात, ते आपण पुढे बघणार आहोत कशा टाईपचे प्रश्न येत असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय पहिलं बघा, तथ्य आणि माहितीचे विश्लेषण करायचे, म्हणजे उपलब्ध माहितीचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढायचे. पुढची स्टेपमध्ये काय करायचे, विकल्पांचा विचार, म्हणजे जे पर्याय दिलेले आहेत दिलेल्या परिस्थितीला अनुसरून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचे. पुढे बघा नैतिकता आणि कायद्याची, म्हणजे कायद्याचं काय करायचं आपल्याला, कायदे पालन करायचे. म्हणजे निर्णय घेताना नैतिक आणि कायदेशीर बाबी आपल्याला लक्षातच घ्यायचे. पुढे बघा तटस्थ आणि तर्कशुद्ध विचारसरणी, म्हणजेच भावनिक किंवा पक्षपाती निर्णय न घेता तर्कशुद्ध उत्तर निवडायचे. म्हणजेच काय तर तटस्थ आणि तर्कशुद्ध विचारसरणी, भावनिक किंवा पक्षपाती निर्णय न घेता आपल्याला काय करायचे रे, तर कुठला इमोशनली निर्णय न घेता आपल्याला काय तर्कशुद्ध आणि कायद्यामध्ये राहूनच कसं उत्तर देता येईल, ठीक आहे. तर ते म्हणजे तो निर्णय आपल्याला जास्त घ्यायचा आहे. पुढे बघा समस्येचे निराकरण, म्हणजे दिलेल्या परिस्थितीत सर्वोत्तम पर्याय आपल्याला तिथं शोधायचे, ठीक आहे. म्हणजे 4 ऑप्शनपैकी जो म्हणजे एकदमच काय योग्य पर्याय आपल्याला वाटतो तो निवडायचा. पण कसं पाहिजे, तो कायद्याचं पालन करणारा, नियमांचं पालन करणारा आणि नैतिक जबाबदारी म्हणजे नैतिकता असणारा पण पर्याय पाहिजे. तर अशा प्रकारे आपण केलं तर आपल्याला काय, तर ह्याच्यामध्ये आउट ऑफ 12.5 पैकी आपल्याला किती 5 क्वेश्चन म्हणजे 12.5 पैकी 12.5 पण पडू शकतात. पुढे बघा कशा टाईपचे प्रश्न येतात आपल्याला इथं बघायचंय की प्रश्नांचं बघा काय असतं, प्रश्नांचे आपल्याला प्रकार दिलेले आहे. आता ह्याच्यामध्ये कशा टाईपचे प्रश्न येतात, तर बघा सामाजिक समस्या असणारे, उदाहरणार्थ एका गावात पाणी टंचाई आहे, ग्रामसेवक म्हणून तुम्ही काय कृती कराल, ठीक आहे. आता पाणी टंचाई गावामध्ये असेल तर ग्रामसेवक म्हणून आपल्याला काय काम करावं लागतील, ठीक आहे. हे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले असतात आणि त्यातला बेस्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. पुढे बघा प्रशासनिक समस्या, म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराची तक्रार मिळते तर तो कोणती पावले उचलू शकतो, तर त्यावरचे ऑप्शन असतात, त्यातला आपण योग्य पर्याय निवडायचा. पुढे नैतिक द्वंद्व असेल, म्हणजे नियमांचे उल्लंघन न करता देखील योग्य निर्णय घेण्यासंबंधी प्रश्न असतात. पुढे बघा संघटनात्मक निर्णय, म्हणजे एका शाळेच्या व्यवस्थापनास काही अडचणी आल्या आहेत त्या कशा सोडवाव्यात, हे सगळे टाईपचे प्रश्न आपल्याला कशा येतात रे, तर डिसिजन मेकिंग मध्ये येत असतात. आता पुढे बघा ऍक्च्युली कशा टाईपचे प्रश्न येतात, तर निर्णय क्षमतेसाठी टिप्स आपल्याला पण बघायचे. विकल्पांचे विश्लेषण करा, म्हणजे जे पर्याय आहेत त्याचं आपल्याला काय करायचे, विश्लेषण करायचे. कोणता पर्याय सर्वाधिक योग्य असेल ते आपल्याला बघायचे. पुढे बघा भावनिक प्रतिक्रिया टाळायचे, म्हणजे निर्णय नेहमीच कसं घ्यायचं रे, तार्किक आणि तटस्थपणे घ्यायचे. बघा नैतिक मूल्य आणि कायदे लक्षात ठेवा, म्हणजे नियम व मूल्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे ना की भावनिकतेला. पुढे बघा वेळेचे व्यवस्थापन करायचे, परीक्षेत आपल्याला हे आहे ह्याचा पण विचार करू आणि नंतर काय रे परीक्षेत आपल्याला लवकर पण हे सॉल्व्ह करायचे. म्हणजे असं नाही की तुम्ही प्रश्नाला म्हणजे आपण तिथं जास्त वेस्ट टाइम करायचे. त्यासाठी आपण काय करायचंय, तर एकाच लिमिटमध्ये म्हणजे 2-3 मिनिटांमध्ये व्यवस्थित बघून लगेच आपल्याला हे काय करायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे, ठीक आहे. तर अशा कशा टाईपचे प्रश्न येतात ते बघा. आता पहिल्यांदा तुम्ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहात म्हणले, तुमच्या कार्यालयात एका गरीब शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे,
परंतु त्याच्या कागदपत्रात काहीतरी त्रुटी आहेत, तर तो अर्ज तातडीने मंजूर करण्याची मागणी तो शेतकरी करत आहे, तर तुम्ही त्यावेळेस काय कराल आपल्याला विचारले. बघा पहिल्यांदा काय अर्ज मंजूर कराल, कारण तो गरीब आहे म्हटले. ठीक आहे, आता इथं भावनिक मुद्दा आला बघा, तो गरीब आहे. मग गरीब आहे म्हणून एखाद्याला आपण अर्ज मंजूर करतो का, कागदपत्र त्याची कमी असतील तर. ठीक आहे, तर तो आपण तसं करत नाही. दुसरं बघा, अर्ज फेटाळून लावाल, कारण नियम पाळावे लागतात, असं पण जमत नाही. ठीक आहे, शेतकऱ्याबद्दल सहानुभूती पण बाळगली पाहिजे, त्याचं काम पण झालं पाहिजे. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण काय म्हणजे टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, डायरेक्ट अर्ज फेटाळू शकत नाही. पुढचं आहे बघा, शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगून मदत आपण करू शकतो. आणि पुढचं काय, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निर्णयासाठी अर्ज पाठवा. बघा आपल्याला हे दोन्ही पण बरोबर वाटतील जरा बऱ्यापैकी, कारण काय आपण काय केलं, शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगून मदत कराल. आणि पुढचं काय, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निर्णयासाठी अर्ज पाठवला. आता वरिष्ठ अधिकारी जरी इकडे गेलं तरी काय होईल रे, त्यांच्याकडे कागदपत्रच कमी आहेत, तर मग काय परत वरिष्ठ अधिकारी पण काय सांगणार की कागदपत्राची पूर्तता करा. मग त्यासाठी सगळ्यात योग्य पर्याय काय असणार आहे की ज्याला 2-2.5 मार्क भेटू शकतात, तो पर्याय क्रमांक 3 कुठला रे, शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगून त्या शेतकऱ्याची पण आपल्याला काय करायची, मदत करायची. बघा अशा प्रकारे आपण योग्य म्हणजे सगळ्या चारीपैकी आपल्याला जो सर्वात जास्त योग्य आहे, योग्य तर बऱ्यापैकी सगळेच असतात, पण सर्वात जास्त योग्य आहे जो आपल्या कायद्या नियमाला धरून आहे, तर तो आपल्याला इथं पर्याय निवडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जर हे केलं तरी आपल्याला काय होईल की खूप चांगले मार्क सीसॅट मध्ये मिळून जातील. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं रे, तर तुमचं बेसिक स्ट्रॉंग करून घ्यायचे पहिल्यांदा. म्हणजे आपलं बेसिक आहे ते स्ट्रॉंग करून घ्यायचे. तुमचे पाडे असतील ते व्यवस्थित पाठ करायचे, पाडे असेल बेसिक गोष्टी असतील, ठीक आहे, ते व्यवस्थित हे करायचे. दररोज बघा 1 ते 2 तास त्याचा सराव करायचे. ठीक आहे, दररोज 1 ते 2 तास. आणि मिनिमम बघा कमीत कमी 10 तरी सराव पेपर सोडवा. कमीत कमी 10 सीसॅटचे काय करायचे आपल्याला पेपर सोडवायचे. ठीक आहे, आयोगाचे पहिल्यांदा सोडा आणि नंतर जे मार्केटमधील टेस्ट सिरीज असतील त्या पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला निश्चितच काय होईल रे, तर सीसॅट मध्ये चांगले मार्क पडतील आणि तुमचा मेन्स मध्ये जायचा मार्ग पण काय होईल रे, खूप चांगला म्हणजे सोपा होऊन जाईल. तरी थँक्यू सर्वांना.